शिवशक्ती प्रार्थना या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. आता मी तुम्हाला सांगणार आहे की हनुमंतांची आपण जर आराधना केली तर आपले जे कामं असतात ते यशस्वीपणे पार पडत असतात. कारण की हनुमंतराय हे चिरंजीव आहे आणि ती ते जे असतात ते आपल्या मनातल्या कामना पूर्ण करत असतात. संकटांचा दुःखांचा नाश करणारे हे एक देवता आहे. म्हणून मंगळवारी म्हणजे उद्याच्या दिवशी 12 तारखेला तुम्हाला हे उपाय करायचे आहे. आता उपाय कोणते ते सांगते. मनातली जर इच्छा पूर्ण व्हावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मारुती रायांच्या मंदिरात 11 रुईची पानं न्यायची आहे. त्यांना स्वच्छ पुसून घ्यायची. सेंदूने त्याच्यावर राम नाव लिहायचं. 11 पानांवर त्याचा हार बनवायचा आणि मारुती रायांना अर्पण करायची. तुमची जी मनातली कामना आहे ती बोलून हे केल्याने तुमची मनातली कामना 101% पूर्ण होते. आता दुसरा उपाय तुम्हाला सांगते. कर्जमुक्तीसाठी मारुती रायांना तुम्ही गुड आणि चण्याचा प्रसाद अर्पण करायचा आहे. याच्याने तुमचं भाग्य उजळेल. कर्जाचा डोंगर कमी होईल. कर्ज हळूहळू कमी होण्यास मदत होईल. घरामध्ये सुख समृद्धी वाढायला लागेल आणि कष्टाला बळ मिळेल. त्यामुळे तुम्ही हा उपाय सुद्धा मंगळवारच्या दिवशी करून बघायचा आहे. आता तिसरा उपाय तुम्हाला आता सांगणार आहे. तर मारुती रायांच्या मंदिरात विड्याच्या पानावर 2 सुपाऱ्या ठेवल्याने सुद्धा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते आणि आपलं भाग्य उजळत असतं. म्हणून हा सुद्धा उपाय तुम्ही करू शकता. याच्याने सुद्धा तुम्हाला खूप चांगला लाभ प्राप्त होईल आणि त्याच ठिकाणी बसून तुम्हाला हनुमंत चालीसाचा पठण सुद्धा करायचं आहे. खूप प्रभावशाली सुद्धा हा मंत्र आहे. तर हा उपाय आहे तर हा सुद्धा तुम्हाला करून बघायचा आहे. मंगळ दोष चांगला होण्यासाठी ज्यांचा मंगळ दोष खराब झालेला असेल, मंगळ ग्रह त्रास असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं आहे. 12 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी मंगळवारी मारुती रायांच्या मंदिरात जायचं. त्या ठिकाणी तुम्हाला बसून तुम्हाला 108 वेळेस ओम हनुमंताय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे. त्याच ठिकाणी बसून 108 वेळेस असं केल्याने तुमचं भाग्य उजळेल. तुमचा मंगळ ग्रह चांगला होईल आणि त्यानंतर तुम्हाला जे गरजू लोक आहेत, जे गरीब लोक असतात मंदिरात बाहेर, त्यांना तुम्हाला जिलेबी वाटायची आहे. याच्याने तुमचा मंगळ ग्रह खूप स्ट्रॉंग होईल आणि सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल. मनातल्या कामना पूर्ण होतील. अडलेली कामं पूर्ण होतील. म्हणून हा उपाय सुद्धा करून बघायचा आहे. याच्यातला तुम्ही कोणता पण उपाय केला उद्याच्या दिवशी तर लाभकारक म्हटला गेलेला आहे. माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.